दिनांक 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे जो भारतीय नागरिकांवर दहशतवादी हल्ला झाला होता त्याचा बदला म्हणून आपल्या देशाच्या वतीने जी ऑपरेशन सिंदूर ही मोहीम राबवून पाकिस्तानच्या हद्दीत 100 किमी आत जाऊन जो आपल्या सैनिकांनी दहशतवाद्यांचा खात्मा केला त्याचा जल्लोष म्हणून जामखेड येथील खडा चौक येथे त्रिदल आजी माजी सैनिक संघ शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटना शिवप्रेमी व देशप्रेमी नागरिकांनी फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला। काल दिनांक 8 मे रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास जामखेड शहरातील खरडा चौक या ठिकाणी पावसाची तमान बाळगता फटाक्यांच्या मोठ्या आतिषबाजीत व तिरंगा ध्वज उंचावत मोठ्या जल्लोषात भारतीय सैनिकांच्या विजयाचा तर पाकिस्तान मुर्दाबादसह अनेक घोषणा देण्यात आल्या। यावेळी खरडा चौकात फटाक्याची आतिषबाजी व घोषणांनी दंग गेला होता। यानंतर खरडा चौक ते तहसील कार्यालय अशी विजयी रॅली काढण्यात आली। यावेळी त्रिदल सैनिक संघटनेचे जामखेड तालुका अध्यक्ष सेवानिवृत्त कॅप्टन लक्ष्मण भोरे, सरचिटणीस शहाजी ढेपे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे तालुका अध्यक्ष पांडुरंग भोसले, मनसेचे तालुका अध्यक्ष प्रदीप ठाकरे, त्रिदल सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष कांतीलाल कवादे, मार्गदर्शक अरविंद जाधव, कार्याध्यक्ष मुस्तफा शेख, सल्लागार सुग्रीव आढळराव, सहसचिव शांतीराज दायबा, सदस्य अमोल राऊत, जयसिंग तुपेरे, गोरख आजबे, बबन नाईक, प्रमोद कारले, नंदकुमार नागवडे, अंकुश ढवळे, अशोक चव्हाण, नागनाथ हजारे, बाळासाहेब वाळुंजकर, अंजुम शेख, काशीनाथ शिंदे, नवनाथ आंधळे, दत्तात्रय डिस्ते, अण्णासाहेब जोन गहू, गणेश कदम, उमेश आढळे, सतीश ढवळे आष्टी, सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे सचिन देशमुख, गोरख घनवट, मंगेश आजबे, पांडुरंग माने, खंडागळे नाना आदी मान्यवरांसह शिवनेरी अकॅडमीचे विद्यार्थी, शिवप्रेमी देशप्रेमी नागरिक व धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारत माता तेरे वीरों ने पहलगाम हमले में जो आतंकवादी थे उनको चुन चुन के मारा है। 22 एप्रिल रोजी जो पहलगाम या ठिकाणी आपल्या पर्यटन लोकांवर जो हल्ला झाला होता, आज त्याला 16 ते 17 दिवस होत आहेत आणि तेव्हापासून दोन्ही देशामध्ये तणाव निर्माण झाला होता। परंतु आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय सन्माननीय नरेंद्र मोदी जी साहेब यांनी सांगितलं होतं की ईद का जवाब पत्थर से देंगे और उनको उनके घर के अंदर घुस के चुन चुन के मारेंगे। आणि नक्कीच हा बदला 6 आणि 7 तारखेच्या रात्री 1:05 आपल्या तिन्ही सेनाचे बहादूर सैनिक आणि एअर स्ट्राईक घेऊन त्यांच्या इलाक्यामध्ये 100 किलोमीटर आत घुसून त्यांच्या दहशतवाद्यांच्या मेन त्यांच्या जाग्यावर, त्यांच्या स्थळावर, त्यांच्या कॅम्पवर पूर्णपणे हल्ला करण्यासाठी आपली सेना तत्पर आणि यशस्वी झालेली आहे। अनेक सैनिक, त्यांचे अनेक उग्रवादी, अनेक आतंकवादी खात्मा त्यांचा झालेला आहे आणि नक्कीच म्हणून आपल्याला न्याय मिळावा म्हणून आपल्या संस्कृतीला धरून या ऑपरेशनला सिंदूर असे नाव दिलेलं आहे। आणि नक्कीच हा सिंदूर, अनेकांचे सिंदूर तिथे गेलेले आहेत, धर्म विचारून आपल्या तिथं पर्यटकांना मारलेला आहे, त्यांचा प्राण घेतलेला आहे आणि अनेकांचे सिंदूर गेलेले आहेत, म्हणून या ऑपरेशनला सिंदूर असे नाव दिलेलं आहे। आणि नक्कीच या सिंदूर ऑपरेशनचा आपल्या भारतीय सैनिकांचा विजय झालेला आहे आणि म्हणून आज आपल्या जामखेड पंचकृषीतील सर्व आजी माजी बहादूर त्रिदल सैनिक संघाचे सैनिक, त्याचबरोबर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड आणि सर्व शासकीय प्रशासकीय सर्व राजकीय स्तरातील सर्वांनी येऊन आपण हा विजय जल्लोष या साजरा केलेला आहे। मी नक्कीच आता सध्याला सुद्धा हे कारवाई चालू आहे, अनेक त्यांच्या डिफेन्स खास ठिकाणावर हल्ला चालू आहे आणि नक्कीच पाकिस्तान पूर्णपणे घाबरून गेलेला आहे आणि नक्कीच आपला विजय असा विजय होईल त्याची इतिहासात म्हणजे नोंद खूप मोठी होणार आहे। मी नक्कीच आपल्या सर्वांच्या वतीने जे आपले बॉर्डरवर सैनिक लढत आहेत, मग ते तिन्ही दलाचे असो, त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने नक्कीच पूर्ण ताकद मिळो आणि आपल्या देशाचा झेंडा अनेक उंच हो ही शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद। गेल्या 15 दिवसापूर्वी जम्मू काश्मीर जो हल्ला झाला, त्या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवरती गोळीबार करून मारलं। ही परिस्थिती अत्यंत दुःखदायक आहे। परवा पहाटे भारतीय सैनिकांनी पाकिस्तानवरती हल्ला करून आपला बदला भरून घेतलेला आहे।
असं बघितलं तर ह्याला सिंदूर असं ऑपरेशन नाव दिलेलं आहे. ह्या भारत मातेच्या कपाळावरचं कुंकू टिकण्यासाठी हा भारतीय सैनिक कायम कटिबद्ध आहे. आज जी देशाची परिस्थिती आज जर आपण बघितलं आतंकवाद दहशतवाद हा कट्टरतेमुळे वाढत चाललेला आहे. अनेक जर मागचं प्रकरण बघितलं महाराष्ट्रामध्ये सुद्धा आतंकवादी दहशतवादी नगर जिल्हा असेल श्रीरामपूर असेल पुणे असेल या ठिकाणी सापडले. जगामध्ये एकच देश असा आहे त्याचं नाव आहे भारत. ह्या भारत देशामध्ये अनेक जातीचे अनेक पंथाचे एका गुळीगुळींद्याने राहतात. असा कुठलाच देश नाही जगामध्ये की भारतासारखा नाही. हा भारत देश आज संकटात सापडला असताना ह्या सैनिकांनी आज पाकिस्तानवर हल्ला करून आपला झेंडा उंचावला आणि उंचच राहणार आहे. पण येणाऱ्या काळात जर अशी परिस्थिती झाली तर आम्ही शिवप्रेमी असतो, गावातले शिवपाईका असतो, आम्हाला सुद्धा बॉर्डरवर बोलिलं तर हे शिवप्रेमी जायला तयार आहेत. एवढंच सैनिकांनी जे पाकिस्तानात जाऊन हल्ले केलेले आहेत ते खरोखरच कौतुकास्पद आहे. त्याच्यामुळे आज आपण सुखी आहोत आणि तुमचा हा उत्साह पाहिला खरंच तुमचा पण अभिमान वाटतोय मला. तरी मी तुमचं निवेदन आणि जिल्हाधिकारी महोदयांना पाठवण्याची धन्यवाद. श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. सियावर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. वंदे मातरम. इन्कलाब जिंदाबाद. भारतीय सेनेचा विजय. भारतीय सेनेचा विजय.